तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अतिशय संभाव्य आणि अतिशय इम्पॉर्टंट असणारे जनरल नॉलेज पाहणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। चॅनलवर तुम्ही जर नवीन आलात तर सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक तर आपल्याला नक्कीच करायचा आहे। विद्यार्थ्यांनो सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो 470 पेजेसचे विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांसाठी मी एक पीडीएफ तयार केलेली आहे। हे पीडीएफ जे आहे सर्व महाराष्ट्रातील येणाऱ्या एग्जामसाठी अतिशय संभाव्य असणारे आहे, महत्त्वाचे आहे। कारण या 470 पेजेसच्या पीडीएफ मधील विद्यार्थ्यांनो जिल्हा न्यायालयाची भरती झालेली आहे, तसेच तलाठी भरती नेमकी झालेली आहे, त्या भरतीमध्ये खूप सारे क्वेश्चन्स आलेले होते आणि आपल्या पोलीस भरती आणि इतर सर्व एग्जाम मध्ये ही या 470 पेजेसच्या पीडीएफ मधील जीके क्वेश्चन्स येतील 100% गॅरंटी देतो। मी हे नाही म्हणणार की एवढेच येतील तेवढेच येतील, पण येतील नक्कीच गॅरंटी आहे। तर हे पीडीएफ ज्यांनाही घ्यायचं आहे 470 पेजेसचे आपल्याला 149 मध्ये हे मी देत आहे घेण्यासाठी। स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करा, केल्याच्या नंतर एक क्यूआर कोड दिला जाईल। 149 पेमेंट झाले की लगेच हे पीडीएफ आपल्याला दिली जाईल ईमेलवर। सर्वांनी नक्कीच घ्या। तर सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया, असा आहे विटॅमिन जखम बरे करणारे विटॅमिन खालीलपैकी कोणते आहे विचारलेले आहे। फक्त जखम बरे करणारे विटॅमिन सी, विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन डी। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। विटॅमिन सी हे जे आहे जखम बरे करण्यास मदत करणारे एक विटॅमिन दिसून येतो आपल्या सर्वांना। घेऊया पुढचा प्रश्न। दख्खनचे पठार खालीलपैकी कशापासून तयार झाले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणते पठार विद्यार्थ्यांनो? दख्खनचे पठार कशापासून तयार झालेले आहेत? लावारस, शिलारस, ज्वालामुखी, विस्फोट। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। लावारसापासून जे आहे दख्खनचे पठार जे आहे निर्मित झालेले आपल्या सर्वांना दिसून येतात। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे, साबणाचा फेस बराच वेळ राहावा म्हणून त्यामध्ये कोणते ॲसिड असते ते विचारलेलं आहे। कशाचा फेस? साबणाचा फेस बराच वेळ राहावा म्हणून त्यात कोणते ॲसिड मिसळले जाते? लॅक्टिक, अल्कोहोल, स्टिअरिक किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। स्टिअरिक ॲसिडचा समावेश साबणामध्ये केला जात असतो कारण फेस जास्त वेळ राहावा या कारणास्तव। घेऊया पुढचा प्रश्न। कोणत्या व्यक्तीच्या पदाचा कार्यकाल घटनेत नमूद नाही ते आपल्याला सांगायचं आहे। असा कोणता दिलेल्या पर्यायापैकी व्यक्ती आहे ज्यांचा कार्यकाल घटनेमध्ये नमूद नाही? मुख्यमंत्री आहे, पंतप्रधान, राष्ट्रपती, महाधिवक्ता। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। महाधिवक्ता यांचा जो कार्यकाल आहे घटनेमध्ये नमूद नाही केलेला आहे। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे की चांगदेव या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम झालेला आहे? ठिकाण आहे विद्यार्थ्यांनो चांगदेव या ठिकाणी। तर ऑप्शनमध्ये आहे तापी, पूर्णा, दोन्ही किंवा कृष्णा। तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहणार आहे। 3 योग्य म्हणजेच विद्यार्थ्यांनो वरीलपैकी दोन्ही, पूर्णा, तापी या 2 नद्यांचा संगम चांगदेव या ठिकाणी झालेला दिसून येतो। घेऊया पुढचा प्रश्न। पतित पावन मंदिर कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले होते ते आपल्याला सांगायचं आहे। मंदिराचं नाव आहे पतित पावन। हे कशासाठी उभारण्यात आलेले होते विद्यार्थ्यांनो? तर हे मंदिर जे आहे जातीभेद निर्मूलनासाठी जे आहे उभारण्यात आलेली होती। कोणत्या ठिकाणी? अमरावती, नांदेड, गोंदिया, रत्नागिरी। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन मंदिराची स्थापना करण्यात आलेली दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। कोणी केलेली आहे कळेल तुम्हाला समोरच्या प्रश्नामध्ये येणाऱ्या। भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत वसलेला आहे? उत्तर सीमेवर विचारलेला आहे की कोणता पर्वत आहे? मैकल पर्वत, निलगिरी पर्वत, हिमालय पर्वत, अरवली पर्वत। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। हिमालय पर्वत जो आहे भारताच्या उत्तर सीमेवर स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसून आलेला आहे। घेऊया पुढचा प्रश्न। गुजरात राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झालेली आहे ते विचारलेलं आहे। कोणत्या? गुजरात राज्याची स्थापना 1 मार्च, 1 जुलै, 1 मे, 1 जानेवारी। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। 1 मे या दिवशी जो आहे गुजरात राज्याची स्थापना झालेली आहे। तसेच 1 मे 1960 या वर्षी या दिवशी जे आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची देखील स्थापना जे आहे झालेली दिसून येते विद्यार्थ्यांनो। तर घेऊया पुढचा प्रश्न काय राहील ते।
प्रश्न या ठिकाणी असा आहे, भारतीय रेल्वे परिवहन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते विचारलेलं आहे. रेल्वेचा परिवहन दिवस विचारलेला आहे. 16 एप्रिल, 10 एप्रिल, 23 एप्रिल किंवा 1 एप्रिल. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी किती योग्य राहणार आहे पाहून घ्या की 1 म्हणजे 16 एप्रिल या दिवशी भारतीय रेल्वे परिवहन दिवस हा साजरा केलेला दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. छोटा नागपूर पठारावरील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे? कोणत्या छोटा नागपूर पठारावरील विचारलेले आहे. पारसनाथ, धूपगड, पंचमढी, महाबळेश्वर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. पारसनाथ हे जे शिखर आहे छोटा नागपूर पठारावरील सर्वात उंच असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे, महाराष्ट्र व कर्नाटकातील पश्चिम घाटांना काय म्हणतात ते विचारलेलं आहे. 2 राज्य आहे आपले, महाराष्ट्र व कर्नाटक. या राज्यातील पश्चिम घाटांना काय म्हणतात? डेक्कन पठार, सह्याद्री, निलगिरी पर्वत किंवा यापैकी नाही. ऑप्शन क्रमांक 2 सह्याद्री असे जे आहे महाराष्ट्र तसेच कर्नाटक यातील पश्चिम घाटांना म्हटलेले आपल्याला दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. दीनबंधू हे प्रसिद्ध वृत्तपत्र कोणत्या वर्षी बंद पडलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे. दीनबंधू हे वृत्तपत्र ऑप्शनमध्ये आहे 1902, 1901, 1903, 1904. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. 1901 या वर्षी जे आहे दीनबंधू हे वृत्तपत्र बंद पडलेले होते आणि थोड्या काळानंतर जे आहे हे वृत्तपत्र म्हणजे त्याचे नामांकन झालेले होते. कोणत्या वृत्तपत्रामध्ये? तर या ठिकाणी मराठा असे नाव त्यासमोर लावण्यात आले होते. मराठा दीनबंधू असे त्याचे नाव नंतर झालेले होते काही कालांतराने. घेऊया पुढचा प्रश्न. हीनयान हा प्रसिद्ध पंथ कोणत्या धर्मामध्ये आहे विचारलेलं आहे. कोणता विचारलेला आहे? हीनयान हा प्रसिद्ध पंथ बौद्ध, शीख, मुस्लिम, हिंदू. तर ऑप्शन क्रमांक 1 आणि 1 म्हणजेच बौद्ध धर्मामध्ये किंवा समुदायामध्ये जो आहे हीनयान पंथ आपल्या सर्वांना दिसून येतो किंवा पाहावयास मिळालेला आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न. असा आहे की राज्य निर्वाचन आयोग कोणाच्या मतदार याद्या तयार करतात ते आपल्याला सांगायचं आहे. राज्य निर्वाचन आयोगाविषयी प्रश्न आहे. नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपंचायत, नगरपालिका या सर्वांच्या मतदार याद्या राज्य निर्वाचन आयोग तयार करताना आपल्याला दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. पतित पावन मंदिराची स्थापना कोणत्या व्यक्तीने केलेली होते आता विचारलेलं आहे. जे पतित पावन मंदिर स्थापन झालेले होते जाती निर्मूलनासाठी, तर या मंदिराची स्थापना कोणी केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे आहे 1 योग्य राहणार आहे. पतित पावन मंदिराची स्थापना केलेली आपल्या सर्वांना आढळून येते किंवा दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. रत्नागिरीमध्ये केलेली होती, माहीतच आहे आपल्या सर्वांना, पाहिलेली आहे आपण पूर्वीच प्रश्नामध्ये. शरीरातील चेतापेशीवर कशाच्या कमतरतेमुळे परिणाम होतो ते विचारलेलं आहे. कशावर? चेतापेशीवर कशाच्या कमतरतेमुळे परिणाम होतो? कॅल्शियम, प्रथिने, लोह, पोटॅशियम. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. 4 मध्ये या ठिकाणी काय ऑप्शन आहे? पोटॅशियमच्या कमतरतेमुळे जे आहे चेतापेशीवर परिणाम होताना आपल्या शरीरामध्ये दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. सर्वात कमी वनाखालील क्षेत्र कोणत्या विभागात आहे असा प्रश्न विचारलेला आहे. सर्वात कमी वनाखालील क्षेत्र मराठवाडा, नाशिक, विदर्भ, अमरावती. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. मराठवाडा विभागामध्ये सर्वात कमी वनाखालील क्षेत्र असले आपल्याला दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये एकूण किती शब्दांचा समावेश आहे? प्रस्तावनेमध्ये विचारलेला आहे की एकूण किती शब्दांचा समावेश आहे आपल्या संविधानाच्या. तर ऑप्शनमध्ये आहे 88, 60, 90 किंवा 80. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. 90 शब्दांचा समावेश जो आहे आपल्या प्रस्तावनेमध्ये राज्यघटनेच्या झालेला आपल्याला दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी सावंतवाडी या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. सावंतवाडी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी दर्शनी, कोपरगडी किंवा घटप्रभा. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. घटप्रभा या नदीचा उगम जो आहे सावंतवाडी या ठिकाणी झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. काय राहील ते? शरीरामधील कशाच्या कमतरतेमुळे हाडे व दाते ठिसूळ बनतात ते विचारलेलं आहे. 2 घटकाविषयी आहे. काय? हाडे तसेच दाते
ठिसूळ कोणत्या कारणास्तव बनतात, कशाच्या कमतरतेमुळे बनत असतात ते विचारलेलं आहे. कॅल्शियम, लोह, प्रथिने, पोटॅशियम. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरातील हाडे तसेच दात जे असतात ते ठिसूळ बनत असतात, त्यासाठी कॅल्शियम अतिशय महत्त्वाचे असते. घेऊया पुढचा प्रश्न, पाहूया काय आहे. या ठिकाणी 21% हे कोणत्या राज्यातील जंगलाचे क्षेत्र आहे ते आता विचारलेले आहे. असे भारतातील कोणते राज्य आहे ज्याचे 21% जे आहे क्षेत्र वनांनी व्यापलेले आहे किंवा जंगलाखाली आहे ते विचारलेलं आहे. ऑप्शन म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 21% जो आहे विद्यार्थ्यांनो जंगलाने व्यापलेला आपल्याला क्षेत्र पाहाव्यास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न. शेष अधिकार हा जो भाग आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाकडून घेतलेला आहे? अधिकार आहे शेष अधिकार कोणत्या देशाकडून? कॅनडा, जर्मनी, इटली, स्वीडन. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे 1 म्हणजेच कॅनडा या देशाकडून भारतीय राज्यघटनेमध्ये शेष अधिकार आपल्याला घेतलेला दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील घराचे नाव काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. मुंबईतील घराचे विचारलेले आहे विद्यार्थ्यांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराचे नाव तर शांतिगृह, क्रांतिगृह, राजगृह किंवा वसतिगृह. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. राजगृह असे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील घराचे नाव आहे विद्यार्थ्यांनो. त्यांचे लंडनमध्ये बी एक मोठा बंगला होता ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तर पुरंदर करार हा जो आहे कोणाकोणामध्ये झाला होता ते आता विचारलेलं आहे. पुरंदर करार हा कोणामध्ये झालेला होता? इंग्रज, मराठे, मोगल, मराठे, डच किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. मराठे तसेच मोगल यांच्यामध्ये पुरंदर करार झालेला आपल्याला दिसून येते. या पुरंदर करारातर्फे जो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना जे आहे त्यांचे 23 किल्ले मोगलांना द्यावी लागलेली होती. तर लक्षात घ्यायचं आहे. घेऊया पुढचा प्रश्न. इलेक्ट्रिक वाहनांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते ते विचारलेलं आहे. स्पेशली इलेक्ट्रिक वाहन जे असतात त्या सर्वांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते? पांढऱ्या, पिवळ्या, लाल, हिरव्या. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. हिरव्या रंगाची नंबर प्लेट विद्यार्थ्यांनो इलेक्ट्रिक वाहनांनाच दिली जात असते. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जर हिरव्या रंगाची नंबर प्लेट दिसली कोणत्याही वाहनावर तो इलेक्ट्रिकल आहे समजून घ्यायचं आहे. कोणत्या टीमने आजपर्यंत एकही IPL कप जिंकलेला नाही विचारलेलं आहे. IPLचा एकही किताब त्यांना मिळाला नाही असे कोणकोणते टीम्स आहेत? लखनौ, बँगलोर, दिल्ली, वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 4 म्हणजेच विद्यार्थ्यांनो वरीलपैकी सर्वच म्हणजे दिल्ली तसेच बेंगलोर, लखनौ यांना जो आहे एकही IPLचा पुरस्कार प्राप्त झालेला नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न काय राहील. भारताच्या राष्ट्रगीतामध्ये जय हा जो शब्द आहे एकूण किती वेळेस आलेला आहे? कोणता शब्द? जय हा शब्द विचारलेला आहे. 5, 4, 8, 9. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 4 म्हणजेच विद्यार्थ्यांनी एकूण 9 वेळेस भारताच्या राष्ट्रगीतामध्ये जय हा शब्द आलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. लक्षात घ्यायचा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर प्रश्न असा पुढचा आहे की भूविकास बँक कोणाला दीर्घकालीन मुदतीचे कर्ज पुरवठा करते ते विचारलेलं आहे. बँक आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी भूविकास ही बँक कोणाला कर्ज पुरवठा करते दीर्घकालीन मुदतीचा? शेतकरी, नेते, शिक्षक, नोकरदार. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. शेतकऱ्यांना दीर्घकालीन मुदतीचा कर्ज पुरवठा कोण करते? तर भूविकास ही बँक करत असते विद्यार्थ्यांनो. सुपर क्लासला सोडण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की पुन्हा एकदा 470 पेजेसचे PDF आपल्या सर्वांसाठी मी तयार केलेली आहे विद्यार्थ्यांनो. हे PDF सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे कारण या PDF मधील जे GK क्वेश्चन्स आहेत बऱ्याच एक्झाममध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही एक्झाममध्ये येतच आहे. त्या कारणास्तव या PDFची जी किंमत आहे 149 म्हणजे 149 मध्ये आपल्याला मिळत आहे. घेण्यासाठी विद्यार्थ्यांनो स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर आपल्याला WhatsApp मेसेज करायचा आहे. केल्याच्यानंतर एक QR कोड दिला जाईल. या QR कोडवर विद्यार्थ्यांनो 149चे पेमेंट जसेही होईल हे 470 पेजेसचे PDF आपल्याला दिले जाईल. कशावर? तर लक्षात घ्या हे PDF आपल्याला दिली जाईल ईमेलवर. तर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. आणि हा सुपर क्लास जर आपल्याला आवडला असेल तर सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतं का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.